नमस्कार, आलिशा किचन रेसिपीमध्ये स्वागत आहे। आज आम्ही घेऊन आलेलो आहोत तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी, काकडीचे धपाटे। तर त्यासाठी लागणारे साहित्य, इथे काकडी किसून घेतलेली आहे, हळद, मिरची, लसूण, जिरं, धने त्याचा एक ठेचा केलेला आहे, तांदळाचं पीठ, बेसन, मक्याचं पीठ, गव्हाचं पीठ आणि चवीनुसार मीठ। चला सुरुवात करूया। कसं करायचं आहे ते झटकन बघूया। आपण जे पीठ घेतलं होतं ते सगळं मिक्स करून घेतले। काकडीतलं पाणी सगळं काढून घ्यायचं आहे आणि जसं जसं पाणी लागेल तसं पिठात मळायला घ्यायचं आहे। आपण जे मिरचीचा ठेचा करून घेतला होता तो यात टाकूया। मध्ये पण आपण मीठ घेतलं होतं, तर त्या अंदाजाने मी थोडंसं मीठ टाकते। हळद टाकून घेतले, थोडंसं धना पावडर घेणार आहोत। आता आपण याला एकजीव करायचं आहे आणि गरज लागेल तसं थोडं थोडं पाणी घेऊन हे पीठ मळायचं आहे। काकडी खिसून घेतलेली, तर त्याच्यातलं पाणी हे वेगळं काढलेलं, तर मी ते पाणी घेते पीठ मळायसाठी। अशा प्रकारे पीठ आपण चांगलं मस्त मळून घेतलेलं आहे। तर चला आपण सुरुवात करूया धपाटे करण्यासाठी। ह्या अशा प्रकारे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहे, नंतर असं थापून घ्यायचं आहे। पॅन गरम करत ठेवला होता, आता आपण तेल लावून घेऊया। जे धपाटे आपण थापून घेतलेले ते अशा प्रकारे पॅन मध्ये सोडायचं आहे। तेल घेतलं होतं हाताला, ते असं लावायचं आहे। गरम करत ठेवला होता, आता आपण तेल लावून घेऊया। तेल लावून घ्यायचंय, झाकण ठेवून शिजवून घेऊया। अशा प्रकारे आपण काकडीचे धपाटे बनवले आहेत। त्यासोबत आम्ही दही देखील घेतलं आहे, दह्यासोबत खायला छान लागतं। तुम्ही देखील काकडीचे धपाटे नक्की ट्राय करा। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। तर चला भेटूया पुढच्या भागात नवीन रेसिपी घेऊन।